जय महाराष्ट्र मित्रांनो. आकर्षणाच्या नियमामध्ये, युनिवर्सच्या नियमामध्ये किंवा मॅनिफेस्टेशन करण्यासाठी आपल्यामध्ये काय लागते? ऊर्जा लागते, व्हायब्रेशन्स लागतात, आपली फ्रिक्वेन्सी वाढवावी लागते. ऊर्जा युनिवर्सकडून आपल्याला मित्रांनो, तुम्हाला, मला, सर्वांना निखळ आणि स्वच्छ ऊर्जा प्रदान केलेली असते. सकाळी ज्यावेळी आपण उठतो ना, आपल्या शरीरामध्ये निखळ ऊर्जा असते, स्वच्छ ऊर्जा असते युनिवर्सकडून आलेली. रात्रभर झोपेमध्ये आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होतं, नवीन पेशी तयार होतात, ती म्हणजे ऊर्जाच आहे. सकाळी प्रसन्न मुद्रेनं ज्यावेळी आपण उठतो, त्यानंतर ती ऊर्जा आहे ना, दिवसभर आपल्याला वापरायची असते किंवा मल्टिप्लाय करायची असते, ती वाढवत न्यायची असते दिवसभर. त्यासाठी काय मॅटर करतात माहिती आहे का? सवयी मॅटर करतात. सकाळी उठल्यानंतर मी जर व्यायाम केला तर काय होईल? ती जी ऊर्जा आहे ना, ती मला दिवसभर फ्रेश ठेवील आणि दिवसभर माझ्या कामामध्ये ती मला ऊर्जा उपयोगी पडेल. दिवसभर ती ऊर्जा वाढत राहील. पण मी व्यायाम नाही केला, 9 वाजता उठलो, 7 वाजता उठलो, 8 वाजता उठलो निवांत, काय होणार? अंगामध्ये आळस भरला जाणार. म्हणजे त्या ऊर्जेला आळस येऊन चिटकणार आणि आपण कामात ढिल्ले पडणार, फ्रेश वाटणार नाही. दिवसभर डुलत डुलत काम करत राहणार आपण. आळस शरीरामध्ये भरला जातो जर आपल्याला चांगल्या सवयी नसतील तर, व्यायामासारखी चांगली सवय नसेल तर. दुसरी ऊर्जा कुठं आहे? मेंदूमध्ये ऊर्जा आहे, विचारांमध्ये ऊर्जा आहे. मेंदूला जर आपण, बुद्धीला चांगलं खाद्य दिलं नाही ना, तर त्या बुद्धीवरती गंज चढतो. म्हणून बुद्धीला चांगलं खाद्य दिलं पाहिजे, चांगले विचार निर्माण झाले पाहिजेत, वाचन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, स्किल वाढवलं पाहिजे, नवं ज्ञान आपण शिकलो पाहिजे. त्यातून ती आपली बुद्धी काय होते? तल्लख होते. अन्यथा त्या बुद्धीवर गंज चढायला लागतो. आळस आणि बुद्धीवरती गंज चढणं हे दोन आपल्या प्रगतीच्या वाटेवरील लुटारू. आणि हे दोन्ही लुटारू आहेत का नाही, आपण स्वतः निर्माण करतो आपल्या सवयींमुळं. आणि हे दोन स्वतः निर्माण केलेले लुटारू आपल्याला स्वतःलाच लुटतात. शरीरात आळस भरणं, बुद्धीला गंज चढणं, यातून काय होतं? आपली ऊर्जा डाऊन होत जाते.